नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मी आज बनवणार आहे भोपळ्याचे धपाटे. तर त्यासाठी मी घेतला आहे लसूण, जिरे, ओवा आणि मीठ, त्यासोबत हळद आणि त्यानंतर हे बघा सगळे आयटम असे होते. हे सर्व घ्यायचे. त्यानंतर मी घेतली हिरवी मिरची, नंतर कोथिंबिरीनंतर मी ही मिरची बारीक करायला घेतली होती. त्यात लसूण, आपला घेतलेला लसूण, जिरे, ओवा सगळं टाकून घेतलं एक एक करून. तोपर्यंत आई भोपळा खिसत होते. हे बघा भोपळा खिसून घेतला. भोपळा खिसून टाकायचा म्हणजे तरच ते धपाट्यांसोबत शिजून येणार नाही तर शिजणार नाही. त्यामुळे भोपळा खिसून घ्यायचा. तोपर्यंत मी पीठ घेतलं, बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं पीठ घेतलं होतं मी. बेसन पीठ पण टाकतात पण मी नव्हतं टाकलं. आणि खिसलेला भोपळा धुवून असं टाकलं. त्यानंतर कोथिंबीर, मीठ, हळद आणि बारीक केलेली मिरची, लसूण, जिरे, ओवा त्यात टाकला. आणि पाणी टाकून आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं, जास्त नाही, कारण की भोपळ्याला पण पाणी सुटतं. आणि तो पिठाचा गोळा आपण जसं पाणी त्यात आपल्याला मिक्स करता येईल तेवढं मिक्स करत राहायचं. पाणी जास्त झालं तर पीठ कालवत राहायचे. तोपर्यंत मी घेतलं होतं धपाट्यांची तयारी करून. त्यासाठी आपल्याला एक कापड लागतं आणि खाली पोळपट असतं. त्या कापडावर पाणी घेऊन असा उंडा घ्यायचा चपातीसारखाच आणि मस्त आपल्याला हातानेच ते थापून घ्यायचे आणि मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचे, जेणेकरून आपल्याला ते हाताला चिटकू नये आणि धपाट्याचा आकार बिघडू नाही. तर आपल्याला असंच हाताला पाणी लावून त्याचा आकार पूर्ण करायचा आहे. हे बघा मी कशा हाताला पाणी लावून त्याला मोठं करते. असंच आपल्याला ते करायचं आहे. आणि हे बघा आपण जेवढा उंडा घेतला आहे तेवढा धपाटा मोठा होणार आहे. तर हे बघा असं पाणी लावून त्याला लांबवते. जास्त दाब द्यायची गरज येत नाही, कारण की ते आपोआप लांबतं. आपण जसं भाकरीला करतो तसंच करायचं. हे बघा अशा प्रकारे एक मी टाकलेलं आहे. हे दुसरं पण दाखवते करून. हे बघा दुसरं पण त्याच पद्धतीने करायचं. आणि मी भाजण्यासाठी एक 2 टाकले, कारण की ते छान भाजतात. एक सिंगल जळतं आणि खूप कडक होतं, खाता येत नाही. असे 2 एकदाच भाजायचे, छान भाजतात. दुसरं पण मी त्याच पद्धतीने करते. पाणी लावून करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळेस त्या कापडावर पाणी टाकायचं, तरच आपलं धपाटं तव्यावरती नाही तर जाणार नाही. बघा बरोबर पाणी लावून आपल्याला ते लांबवायचं आहे. तोपर्यंत तिकडचे भाजता येतं. हे पण झाले आणि मध्ये लवकर भाजावं चित्राला भाजते. असं पाणी लावल्यामुळे पटकन निघतं. मस्त निघले आपलं धपाटं. प्रत्येक वेळेस आपल्याला कापडावर पाणी घ्यायचं आहे आणि उंडा करून त्याच्यावर थापायचं आहे. हे पण मी तसंच थापून घेतलं आहे. आणि तेल टाकायचं आहे आपल्याला, मग ते पलटी करायचं आहे. याला पण छिद्र, प्रत्येक धपाट्याला आपल्याला मध्ये छिद्र करायचे. हे बघा मग प्रत्येक धपाट्याला छिद्र केले आणि डबल एक 2 घेऊन आपल्याला ते भाजायचे. हे बघा चला तर मग दही आणि धपाट खाऊन घ्या, कसं लागतंय नक्की सांगा. बघा आमचं तर खूप छान झालं आहे. हिंदवीची बघा न करा. चला तर मग तुम्ही कधी कराल धपाटे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.